हरिओम त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमी मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण मेडिटेशन घेणार आहोत. त्याचबरोबर कालची काही माहिती आहे, थोडी रिव्हिजन. मागे तुम्हाला ओरा बद्दल माहिती, ओराच्या कलरच्या बद्दल काही माहिती सांगितली होती, बरोबर? ती माहिती तुमच्या उपयोगाची, कारण त्या माहितीमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजून जातात. दुसऱ्याचा ओरा कसा आहे, तुमचा कसा आहे, तुम्ही पाहिला सहजासहजी. तरी ओराचं जरा तुम्ही प्रॅक्टिस केलं स्वतःच, की इतरांचाही ओरा तुम्हाला समजू लागतो. मग तुम्हाला सांगितलं असेल, की कसा ओरा असतो, काय असतो. मग आपला रेड ओरा म्हणजे सांगितलं होतं मग कदाचित. लाल कलर असेल तर काय म्हणायचं? तो फिजिकली माणूस चांगला असतो, हार्ड कष्ट करत असतो, ताकदवान असतो, वास्तविक जीवन जगत असतो, रिअलिस्टिक. ग्राउंड मध्ये काम करत असतो. म्हणजे जे काही चाललंय ते वर्तमानाचा अंदाज घेत असतो. ताकद राहतो, स्टॅमिना असतो त्याचा, एक्साइटमेंट खूप असते रेड कलर मध्ये म्हणजे आकर्षण. एनर्जेटिक असतो, कॉम्पिटिशन करणारा असतो, त्याला जिंकण्याची सवय असते आणि त्याची इच्छाशक्ती जबरदस्त असते. त्याला खूप अट्रॅक्शन असतं सेक्स बद्दल. पण क्रिएटिव्हिटी बी असते थोडीफार त्याच्याकडे. असं रेड कलरचा येतो. आता ऑरेंज कलर त्याच्याकडे प्रॉडक्टिव्हिटी खूप असते. म्हणजे त्याला कुठल्याही कामातून उत्पन्न चांगलं निघावं अपेक्षा असतं ऑरेंज कलर वाल्याला. ऑरेंज दिसला तर. फिजिकली तुम्ही बघायला गेलात, फिजिकली तो स्ट्रॉंग असतो. त्याच्याकडे क्रिएटिव्हिटी असते. एक्सप्रेशन्स असतात. प्रत्येक गोष्टी तो एक्सप्रेस होत असतो, सांगत असतो. तो ॲडव्हेंचर टाइप सुद्धा असतो. म्हणजे उलटी-पुलटी सुद्धा काही गोष्टी करत असतो आणि बिझनेस करायला त्याला आवडतं आणि एन्जॉयमेंट करत असतो जीवनामध्ये. ऑरेंज आणि येलो दिसला समजा दोन्ही कलर एकत्र, तर एनालिसिस करावं म्हणजे एनालिसिस करायची सवय असते त्याला. प्रत्येक गोष्ट तोडायची, फोडायची, पाहण्याची त्याला खूप उत्सुकता असते. टॅलेंटेड असतो आणि सगळ्या गोष्टी डीपली जात असतो. ओरिएंटेड म्हणजे डीप डिटेल त्याला हवी असते. लॉजिक खूप लावतो, स्ट्रक्चर बनवतो कुठल्याही गोष्टीचं आणि सायंटिफिकली जरा विचार करतो. म्हणजे त्याचं सायंटिफिक माइंड जास्त असतं. मग असं नुसता येल्लो असेल तर त्याला खेळणं आवडतं, नाचणं आवडतं. त्याला सारखं प्रकाश झोतात राहायला आवडतं, फेम आवडतं आणि सगळ्या गोष्टी सहज त्याला वाटत असतात व्हाव्यात आणि होतही असतात. क्रिएटिव्हिटी असतं, बुद्धिमानी असतो आणि त्याला एंटरटेन खूप आवडतं. म्हणजे सारखं काय नाच-गाणं, गाणं आणि क्युरिओसिटी असते सारखी. काहीतरी नवीन असं म्हणजे नवीन काहीतरी करावं किंवा रहस्यमय गोष्टींमध्ये रस असतो आणि ॲक्टिव्ह तर असतोच. तर मला ग्रीन सांगितलं असेल आपला ग्रीन कलरचा बी ओव्हरॅच मी सोशलमध्ये ग्रीन कलरचा त्याला सोशल नेटवर्किंग आवडतं. सोशल लोकांच्यात म्हणजे बाहेर समाजात काम करणं. नॅचरली त्याला राहणीला आवडतं. नॅचरल स्वभाव असतो. कंटेंट चांगले तो शोधूनच त्यावरती आपलं बघतो. हे आपल्याला चांगलं आहे का काम? ते चांगलं आहे का नाही? हे बरं आहे का? ते बरं आहे का? शांतता आवडते त्याला जास्त आणि एक शिक्षक म्हणजे त्याला शिकवायला किंवा शिक्षण घ्यायला आवडतं. जास्तीत जास्त बोलायला आवडतं, कम्युनिकेट करायला आणि क्विक माइंडेड म्हणजे लगेच डिसिजन घ्यायचे, लगेच विचार करायचा असा असतो. खूपच डार्क ग्रीन असला नाही का त्याचा ओरा, आपण म्हणतो ना डार्क ग्रीन, तर तो क्विक काम करत असतो आणि क्विकली डिसिजन घेतो. क्विक माइंडेड प्रत्येक गोष्टीचा पट विचार करतो. गोल असतात त्याचे, गोल बनवून काम करत असतो. सोशल त्याच्याकडे बऱ्याच गोष्टी असतात. मटेरियल हे सगळं तो घेऊन काम करत असतो. सगळ्या गोष्टींचा म्हणजे वापर करत असतो आणि सोशल असल्यामुळे त्याचं कम्युनिकेशन चांगलं असतं म्हणून तो लोकं जमतात आणि कुठले इव्हेंट ऑर्गनाइज करायची त्याची क्षमता असते म्हणजे लोकांना जमवायची, असं त्याचं वर्णन असतं. मग ब्लू कलरचा असतो, काळजी घेणारा असतो, सेन्सिटिव्ह असतो, ब्लू कलर असतात ते आणि लव्हेबल असतात म्हणजे प्रेम करणारं. हेल्पफुल असतात. लोकांना सारखी मदत करणं, लॉयल असतात, पीसफुल, डिझायर, स्वप्न वगैरे असतात त्यांच्यात. आणि सगळ्या कुठल्या नाही कुठलं नवीन काहीतरी करण्याचं किंवा लावण्याचं, नर्चरिंग करत असतात. स्वतःला सारखं बदलण्याचं त्यांच्यात हे असतं. परिस्थितीनुसार जगण्याचं. इंडिगो कलर असेल तर क्लॅरिटी असते, शांतता त्यांना आवडते. डीप इनर फीलिंग म्हणजे शरीरामध्ये त्यांना म्हणजे स्वतःमध्ये डीपली आपलं आनंद शोधायचा असतो स्वतःमध्ये. आणि प्रेम खूप करतात, लॉयल सुद्धा असतात कोणाशीही. म्हणजे जिथे मैत्री कराल, प्रेम कराल, तिथं खूप लॉयल असतात. स्वतःची किंमत करतात आणि एक आर्टिस्ट टाइप असतात. म्हणजे त्यांना कला खूप आवडतो, कलागुण. व्हायलेट, लव्हेंडर, व्हाईट चेक तुम्हाला सांगितले असतील मी तुम्हाला.
म्हणजे प्रत्येकाचं काय नाही काय ते हे असतं. आता तुम्हाला बरेचसे कलर सांगितले. त्या कलरचा ओरा असेल, या कलरमध्ये दिसतो साधारणतः मी सांगितलेल्या. कुठल्या-कुठल्या रेड म्हणजे डार्क रेड, रेड, ऑरेंज, ऑरेंज येलो, परत ग्रीन कलर असेल, खूप डार्क ग्रीन असेल, ब्लू असेल, इंडिगो, व्हायलेट, लव्हेंडर असेल, तरी तो खूप म्हणजे लव्हेंडर कलरवाली लोकं कशी असतात, खूप इमॅजिन करतात सारखं. त्यांना मिस्टेरी स्टोरी आवडतात. काल्पनिक जे खूप आवडतं, फॅन्टसी आवडते खूप. सॉफ्ट असतात मनाने, हृदयाने. ते लगेच सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे काय बोललं की त्यांना मनाला लागतं. अशा पद्धती असते. तो व्हायलेट कलर असेल तर सेन्सिटिव्ह असतात. थेरॉटिकल विचार करतात सगळा आणि कलात्मक असतात. इंट्युशन पॉवर चांगली असते. विजन असतं त्यांच्या जीवनामध्ये. असं अनेक इनोव्हेटिव्ह गोष्टी असतात त्यांच्याकडे. आणि पांढऱ्या कलरचं तर तुम्ही म्हणाल तर ट्रान्सपरन्सी खूप असते सगळ्या स्वभावामध्ये त्यांच्या. स्वतःमध्ये बदल, ट्रान्सफॉर्मेशन करण्याची क्षमता अधिक वाढते. इमॅजिनेशन चांगलं असतं. कुठलीही गोष्ट पटकन इमॅजिन करतात. शांतता खूप आवडते आणि हायर डायमेन्शनला पोहोचतात ही लोकं चांगलं जर आजच्या स्पिरिच्युअलमध्ये. हळू तुम्ही त्यामध्ये गेलात तर व्यवस्थित. आणि या खूप ओरामध्ये गोष्टी मॅटर करत असतात. आता तुम्हाला बऱ्याच काय सांगितल्या स्पिरिच्युअल, नॉन स्पिरिच्युअल वगैरे गोष्टी. तर ह्या ओराच्या रिलेट असतात. मी प्रत्येक कलर सांगितले. कलर वाईज तुम्हाला सांगितलं. तर खूप काय प्रत्येक कलर सांगावा म्हणून जेवढे कलर दिसतात, बऱ्यापैकी हे कलर जास्त दिसतात ओरामध्ये. ते कलर तुम्हाला सांगितलेत. बाकीचे कलर पॉसिबल एवढे नाही दिसत. पण जे मी सांगितले ते तर दिसतात कोणाचा ओरा बघायला गेलं तरी. व्हाईट ओव्हर असेल तर सगळ्यात बेस्ट. बाकीचे ओव्हर असतील तरी एक कुठं नाही कुठं एक गोष्ट जास्त, कुठं नाही कुठं एक गोष्ट कमी असा प्रकार असतोच लक्षात ठेवा. जे कलर प्रमाणे. शांत कलर आपण म्हणतो ना, तो व्हाईट म्हणजे सगळ्या गोष्टीत प्रगतीचा कलर म्हणतो ना आपण तसा. आणि पॉझिटिव्ह थॉट्सने. मग या सगळ्या ब्लॅक कलर असेल तर पूर्ण निगेटिव्ह असतो. सगळे ब्लॅक डॉट दिसतात त्याच्या ओराभोवती. काहीच पॉझिटिव्ह वाटत नाही. असा माणूस फसवा असतो. कोणालाही धोका देतो. कुठलं वचन पाळत नाही, काय नाही. देव मानत नाही. अशा गोष्टी असतात त्या ओराच्या ह्याच्यामध्ये. तुम्हाला ओराची कन्सेप्ट कळली का बऱ्यापैकी? हे सांगितलं होतं मला वाटतंय मागे मी कुठेतरी म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला सेशन घेतले होते. सांगितलं होतं ना? असं ओराचं विश्लेषण थोडक्यात तुम्हाला माहीत असावं म्हणून एक चालता बोलता थोडंसं सांगितलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचंय लाईट मेडिटेशन म्हणजे आपण आपल्यामध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये एक घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असते स्वतःमध्ये, तर ते आपण काढण्यासाठी व्हाईट लाईट मेडिटेशन करतो. ही कल्पना करायची असते नेहमीप्रमाणे. आपण शांतपणे बसलोय, रेकीला कॉल केला, रेकी ऊर्जा येते आपल्या डोक्यावरून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि ते आपल्या शरीरातून सगळ्या पायापर्यंत प्रवेश करते. त्याला म्हणलं जातं व्हाईट लाईट मेडिटेशन. हे करायचं असतं आणि हे रेकी ऊर्जा वाढवण्याकरता किंवा घरातली नकारात्मक शक्ती आपण म्हणतो ना, नकारात्मक गोष्टी गोळा करून नष्ट करण्याकरता. मागे मी कदाचित सांगितलं होतं कधीतरी, काही लोकं राहिली होती. तर त्यांच्याकरता पुन्हा हे मेडिटेशन तुम्ही घ्या, ऐका. YouTubeला मी शेअर करेल, तेही बघा. व्हाईट लाईट मेडिटेशन म्हणजे काय? हे तर तुम्हाला समजलं, की पांढरा, शुभ्र, सफेद प्रकाश येणार आणि तो आपल्या क्राउन चक्रातून आपल्या सगळ्या बॉडीमधून, आपल्या घराच्या प्रत्येक रूममध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, तिथून सगळी नकारात्मक शक्ती गोळा करत सगळीकडे व्हाईटमध्ये प्रकाश परत पसरत जातो आणि चेंजेस होतात आपल्या ह्याच्यात. म्हणजे सगळं पॉझिटिव्ह दिसायला लागतं यातून आणि पॉझिटिव्ह बदल घडतात घरातील. त्याला म्हटलं जातं व्हाईट मेडिटेशन. इथपर्यंत समजलं? तिथं काही कोणाला शंका नसेल. आता काय करायचं? ताठ बसायचं. 3 वेळा ब्रीथिंग करायची चांगली. म्हणजे श्वास घ्यायचा 3 वेळा डीपली. खोल हळू श्वास घ्यायचा स्लोली आणि हळू सोडायचा. हळूच घ्यायचा, हळूच सोडायचा. करा. अरे, आदिवासी भागात नेटवर्क गेलं तर शहरातल्या लोकांना नेटवर्कचा पत्ता नसतो. मला तर कळतच नाही. घराघरात
रेंज येते आता. पहिल्यासारखं राहिले का? काही भाग असे आहेत की तिथं रेंज येत नाही. कंप्लेंट करत जा फोन करून. सिग्नल येत नाही ते तुरंत कारवाई करतात आजकाल. या भागात रेंज येत नाही काय. 3 वेळा श्वास घेतला. ओमचं उच्चारण करा 3 वेळा. ओम बोला 3 वेळा. 3 वेळा ओमचं उच्चारण करायचे. पूर्ण डोळे बंद करायचे. एकदम रिलॅक्स मध्ये झोप आल्यासारखी एकदम पापणी लागली पाहिजे. पूर्ण डोळे बंद. कुठली डोळ्यामध्ये हालचाल नको. कुठल्याही प्रकारची डोळ्यामध्ये हालचाल अजिबात नको. एकदम शांत शांत डीप रिलॅक्स मध्ये झोप लागली अशी कल्पना करा. पूर्णपणे असं झोपेत आहे तुम्ही. आता तुम्ही ध्यान मुद्रा लावा. आता ध्यान मुद्रा लावा. पूर्ण बॉडी रिलॅक्स ठेवा. कुठं ताण तणाव ताठच बसलाय असं काय नाही. रिलॅक्स मध्ये बसा. डोळे पूर्ण बंद करा. आता मनातली मनात ब्रह्मांडीय ऊर्जा प्रवाहित हो, प्रवाहित हो, माझ्या शरीरामध्ये प्रवाहित हो. 3 वेळा बोला. हे ब्रह्मांडीय ऊर्जा, हे विठ्ठलाची ऊर्जा किंवा सद्गुरूची ऊर्जा माझ्या शरीरामध्ये प्रवाहित होऊ दे, प्रवाहित होऊ देत, प्रवाहित होऊ देत. त्यासोबत या रात्रीच्या चांदण्यांच्या ह्याच्यामध्ये वरून एक सुंदरसा असा शुभ्र प्रकाशाचा गोळा बॅटरी कशी दाबतो तसा तुमच्या डोक्याच्या दिशेने येतोय. कल्पना करा. शुभ्र पांढरा प्रकाशाचा गोळा तुमच्या दिशेने येतोय आणि तुमच्या डोक्यावरती पूर्णपणे स्थापित होतोय. टाळूवरती तुमच्या डोक्यावरती आणि तो तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतोय. कल्पना करा. तो गोळा तुमच्या मेंदूमध्ये जातोय. पांढरा शुभ्र गोळा. तोच पांढरा शुभ्र प्रकाशाचा एक सुंदरसा गोळा चेहऱ्याच्या मध्ये, मानेमध्ये, गळ्यामध्ये पूर्ण पांढरा प्रकाश पसरतोय. तुमच्या छातीपर्यंत बघा पांढरा शुभ्र प्रकाश भरलाय. छातीतले काय असतील आजार ते सगळे रिकवर होत आहेत. पाठीमध्ये कुठं पाठीचे त्रास असतील ते रिकवर होत आहेत. पाठीमध्ये पूर्ण प्रकाश शिरला आहे तुमच्या शरीराच्या. तो प्रकाश पोटामध्ये, पोटाच्या मागे कल्पना करा पूर्णपणे शिरलाय. डाव्या उजव्या हाताला सुद्धा त्या प्रकाशाने पूर्ण आपल्या कावेत घेतलेलं आहे. आच्छादलेलं आहे. एकदम दुःख कसं पडतं थंडीचं त्या धुक्यामध्ये तुम्ही बसलाय अशी कल्पना करा. संपूर्णपणे तो प्रकाश तुमच्या डोक्यापासून, कमरेपासून, पायाचे गुडघे असतील, मांड्या असतील, कंबर असेल, हिप्स असतील, पायाचे गोळे असतील, गुडघे असतील, पायाच्या तळव्यांपर्यंत पोचलेला आहे. आणि तुम्ही एक सुंदर अशा पांढऱ्या शुभ्र प्रकाशाने व्यापले गेलेले आहात. डोक्यापासून पायापर्यंत कल्पना करा. आता हा पांढरा शुभ्र प्रकाश तुमच्या शरीरातली जी काय नकारात्मक ऊर्जा काळी काही असेल, जादूटोणा असेल, कोणी काही त्रास दिलेला असेल किंवा वाईट विचार असतील, या सगळ्यांना कव्हर करते. सगळी नकारात्मक ऊर्जा शरीरातली हटवत आहे. कोणाची लागलेली वाईट नजर असेल, कोणी काय केलेलं टोना टोटका असेल, सगळा यामध्ये
गोळा करत 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 पायापासून खाली येते. आणि हा प्रकाशाचा गोळा हळू 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 पूर्ण शरीराला आहे. कुठेही काळा डाग, काळा धब्बा शरीरामध्ये कुठेच राहिलेला नाही. फक्त ब्रह्मांडीय ऊर्जा, शिवशक्ती, दत्त महाराजांची शक्ती, दत्तगुरु बाप्पांची शक्ती म्हणा, श्री दत्तात्रेयांची शक्ती म्हणा, ही सगळ्या शरीरभर पसरलेली आहे. आपल्या प्रत्येक ब्लडच्या सेल्समध्ये आनंदाचा भाव येत आहे, प्रेमाचा भाव येत आहे. आता हा शुभ्र गोळा, शुभ्र प्रकाश तुमच्या पायातून तसाच तुमच्या रूम मध्ये तुम्ही जिथं बसला असाल त्या संपूर्ण रूम मध्ये पसरत आहे आणि तुमच्या रूमची सगळी नकारात्मक शक्ती गोळा करत पूर्ण रूमला पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जेने भरत आहे. आपल्या घरातील सगळे काही नकारात्मक दोष असतील सगळे दूर करत हा अख्ख्या घरभर जमिनीपासून स्लॅब पर्यंत किंवा पत्रा असेल तिथपर्यंत पोहोचलेला आहे. आता तोच प्रकाश दुसरी कोणती तुमची रूम असेल, किचन असेल, किचन मध्ये प्रवेश करतोय. किचन मधल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये, प्रत्येक अन्नपदार्थामध्ये, वरती खाली सगळीकडे प्रकाश, शुभ्र प्रकाश, सगळी नकारात्मकता गोळा करत 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 पूर्ण शुभ्र अशी लाईट, एलईडी लाईट सारखी रूम प्रकाशासारखी झाकळून निघालेली आहे. शुद्ध, निर्मळ, स्वच्छ असा प्रकाश आहे हा. आता तुमचा बेडरूमची कल्पना करा. हा प्रकाश तुमच्या झोपण्याच्या रूम मध्ये किंवा बेडरूम मध्ये पूर्ण सगळीकडे पसरत आहे. रूम मधले सगळे नकारात्मकता गोळा करतोय. बेड मधली नकारात्मकता असेल, त्याचप्रमाणे कानाकोपरे, कपाट असतील, तुमची कुठल्या वस्तू असतील, काही ठेवलेलं असेल, सगळ्यातली नकारात्मक शक्ती गोळा करत शुभ्र प्रकाश हा फिरतो आहे तुमच्या रूम मध्ये. एक गोल गोल क्लॉकवाईज गाडीचा टायर कसा फिरतो वेगाने, तसा हा प्रकाश पूर्ण नकारात्मक शक्ती गोळा करतोय. त्याचप्रमाणे आणखीन कुठं रूम असेल, टॉयलेट बाथरूम असेल, त्याची कल्पना करा. तिथेही असाच राऊंड क्लॉकवाईज फिरत फिरत राऊंड राऊंड सर्कल सारखा सगळी नकारात्मक ऊर्जा गोळा करत आहे. अख्ख्या घरभर पांढरा शुभ्र प्रकाश पसरलेला आहे. या प्रकाशामध्ये आपलं सगळं रूम, अभ्यासाच्या वस्तू असतील, पुस्तकं, वह्या असतील किंवा काही पॉकेट असतील, गोल्ड असेल, सगळ्यातली नकारात्मक ऊर्जा काढतोय. वास्तूतली सगळी नकारात्मक ऊर्जा काढतोय. हा प्रकाश अख्ख्या रूम मध्ये, अख्ख्या प्रत्येक खोलीमध्ये क्लॉक वाईज पूर्णपणे वेगाने सगळी नकारात्मक ऊर्जा गोळा करत 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 तुमच्या दरवाजाच्या बाहेर पडत आहे. अंगणामध्ये, अंगणामध्ये एकदम वादळ आल्यासारखा गोल 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 एकदम वेगाने जसं गाडीचं चाक फिरतं तसा हा प्रकाश तिथली नकारात्मकता दूर करत आहे अंगणातली. आणि परत आ- सगळी ही नकारात्मक काळी ऊर्जा गोळा केलेली घेऊन हा प्रकाश अवकाशामध्ये हळुवारपणे चाललेला पहा. आणि हा प्रकाश पूर्ण बघा अवकाशामध्ये वरती 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 चाललेला आहे, सगळी नकारात्मक ऊर्जा गोळा करून पूर्ण ग्रॅव्हिटीच्या वरती हा प्रकाश गेलेला आहे. आणि रॉकेट सारखा ब्लास्ट होतोय, पूर्णपणे तो जळून जातोय अवकाशामध्ये. जसं कचरा रॉकेट जाळतं आकाशामध्ये तसा हा प्रकाश अवकाशामध्ये जाऊन पूर्णपणे रॉकेट सारखा
जळून जातोय, रॉकेट सोडतो आपण, जळतं ना ते पूर्ण आग लागते. अशा आगीमध्ये ही नकारात्मक ऊर्जा सगळी जळत आहे. आता आपल्या घरामध्ये सगळीकडं आनंदी वातावरण आहे. घरातील लोक असतील, प्रत्येक रूम असेल, फ्रेश दिसते, स्वच्छ दिसते. आनंदाचं वातावरण आहे. तिथं सुगंधित वास येतोय ईश्वराच्या शक्तीचा. घरामध्ये चैतन्य आहे. सगळे लोक खुश आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्माईल आहे. तुम्ही जिथं बसला आहात, तिथं पूर्णपणे आनंदाचं वातावरण, एकाग्रता आहे, शांतता आहे. कल्पना करा, मनामध्ये कोणताही विचार नाही. पूर्ण मन शांत झालेलं आहे. बस तुम्ही आणि ईश्वर या गोष्टीचा भाव मनामध्ये घेऊन या. मग दत्तगुरू असतील, विठ्ठल असतील, सद्गुरू असतील, स्वामी असतील, साईबाबा असतील, देवी असेल, तुळजाभवानी, तर महावीर असतील, बुद्ध असतील, अशी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये आहेत अशी कल्पना करा. ज्या काय एनर्जी आहेत पूर्ण सकारात्मक आहेत घरामध्ये. घरातली प्रत्येक भिंत बोलकी झालेली आहे. एक नवीनच तेज दिसत आहे भिंतींवरती, व्यक्तींवरती. पूर्ण पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालेलं आहे घरामध्ये. सगळे लोक आनंदित, एकमेकांशी छान बोलतात. स्माईल आहे, कोणालाही तणाव, टेन्शन, स्ट्रेस, एन्झायटी काहीही नाही. सगळे एकदम बिंदास आहेत ईश्वरावरती विश्वास ठेवून. एकमेकांशी गोड बोलतायत. कसलेही वादविवाद नाहीत, तंटे नाहीत. प्रेमाचे संबंध आहेत सगळ्यांशी. स्नेह चांगला आहे, आपुलकी आहे एकमेकांविषयी, प्रेम आहे, जिव्हाळा आहे. आपलं पूर्ण शरीर शुभ्र आहे आणि यावरती पूर्ण ईश्वराचाच हक्क आहे. आता मनामध्ये म्हणत राहा, या ईश्वरीय प्रकाशाच्या आशीर्वादाने किंवा ईश्वराच्या आशीर्वादाने माझं जीवन, माझ्या कुटुंबाचं जीवन खूप सुंदर आहे. ईश्वराच्या प्रकाशाच्या कृपेमुळे माझं आणि कुटुंबाचं जीवन खूप सुंदर असं आहे. ईश्वराच्या आणि या तुम्ही कोणाचंही विठ्ठलाच्या प्रकाशामुळे माझं जीवन एकदम सुंदर आहे. दत्तगुरूंच्या, स्वामी साईंच्या सगळ्यांच्या या ऊर्जेमुळे आमचं जीवन खूप सुंदर आहे, आनंदी आहे, आनंदी आहे. आता डीपली श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या हळू-हळू. एकदम हळू श्वास घ्या. हळू श्वास घेताय तुम्ही. पूर्ण पांढऱ्या शुभ्र श्वासाने तुमचं शरीर एकदम निरोगी आहे. पोटामध्ये पूर्ण श्वास भरा आणि पूर्ण श्वास भरल्यानंतर तुमच्या कॅपॅसिटीच्या अनुसार हळू पुन्हा श्वास होल्ड केल्यानंतर सोडा. परत श्वास घ्यायचा, होल्ड करायचा, परत सोडायचा. श्वास घ्यायचा, थांबवायचा, सोडायचा. श्वास घ्यायचा, थांबवायचा, सोडायचा. दीर्घ श्वास घ्या, थांबवा, शरीरामध्ये श्वास पूर्ण त्याला भरा आणि सोडून द्या. मनामध्ये डॉक्टर मिकाऊ सर रेकी डिस्कव्हरी केली त्यांना धन्यवाद बोला. रेकी शिक्षक, आई-वडिलांना धन्यवाद बोला. युनिव्हर्सला, कॉस्मिक पॉवरला, सुपर पॉवरला धन्यवाद बोला. नातेवाईकांना धन्यवाद बोला.
कुटुंबातील प्रत्येक सदस्याला माझ्याकडून धन्यवाद म्हणा. युनिव्हर्सला धन्यवाद म्हणा. अंबज्ञ म्हणा. आता पूर्ण एक खोल श्वास भरा शरीरभर. आपले हात जोडा. आपल्या इष्टदेवतेला, कुलदेवतेला, ग्रामदेवतेला थँक यू सो मच किंवा मी खूप आभारी आहे, धन्यवाद. आपले हात एकमेकाला चोळा, डोळ्यावरती ठेवा. हळुवारपणे डोळे उघडा आणि आपले हात पाहण्याचा प्रयत्न करा आणि म्हणा की माझ्या आयुष्याची रेषा दीर्घ आहे. माझ्या संसाराची रेषा दीर्घ आहे. माझ्या प्रत्येक कार्याची रेषा दीर्घ आहे. माझ्या यशस्वी समृद्धीची रेषा हाताची दीर्घ आहे. आयुष्यभर मला यश मिळेल, समृद्धी मिळेल, संपन्नता मिळेल. हात जोडा. म्हणा शुभम करोति कल्याणम. आरोग्यम सुख संपदा. शत्रु बुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. शुभम करोति कल्याणम. आरोग्यम सुख संपदा. शत्रु बुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. दीपक ज्योती नमोस्तुते. शुभम करोति कल्याणम. आरोग्यम सुख संपदा. शत्रु बुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. आपल्या हातांना किस करा. दोन्ही हातांना आपल्या ओठाने हे करा आणि हळुवारपणे एकदम पापण्यांना जड काय जडत्व येता डोळे उघडा हळुवारपणे. एकदा स्वतःकडे बघताय असं समजा, स्माइल द्या. असं जरा. अशा पद्धतीने हे व्हाईट लाईट मेडिटेशन केलं जातं. तर बरं वाटलं सगळ्यांना? हेच व्हाईट लाईट मेडिटेशन बिझनेससाठी करा, ऑफिससाठी करा, दुकानासाठी करा, तुमच्या ज्या काय गोष्टी अडकल्या त्यासाठी करा. समजलं का? आपण आता रेकॉर्डिंग बंद करू.